भारतीय संविधानानुसार चुनावी प्रक्रिया कैसी हो, इसका मूर्त स्वरूप उदाहरण स्कूलों में बच्चों को बताया गया, जिसमें प्रैक्टिकल जानकारी देते ये बताया गया कि मतदान कैसे किया जाए, मतदान की प्रक्रिया कैसे होती है, यह सैकड़ों विद्यार्थियों ने सीखा। वेदिका जुगल बडगे आहे। मी 8 वर्षीय विद्यार्थिनी आहे आणि आमच्या शाळेत यावर्षी नवीन उपक्रम चालू झालाय, तो म्हणजे मतदान। आणि आम्ही सर्वजण 18 वर्षाच्या खाली आहे, तरी आम्हाला मतदान करण्याचा हक्क मिळत आहे। मी खूप आनंदी आहे आणि मला खरंच खूप आनंद होत आहे की आमच्या शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे सरांनी हा उपक्रम चालू केला। त्यांच्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद करते। आणि जर मी मोठी झाली 18 वर्षाची तेव्हा मला मतदान करण्याचा एक्सपिरियन्सही असणार आणि मी लोकांनाही प्रेरित करणार की तुम्ही नक्कीच मतदान। खऱ्या अर्थानं लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक हा जो मुद्दा आहे तो अत्यंत पारदर्शकतेने व्हावा हाच उद्देश ठेवून आज महाराष्ट्र शासनाने सहशालेय उपक्रमाअंतर्गत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक या महाराष्ट्रामध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे। त्या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेमध्ये आज ही निवडणूक संपन्न होते आहे। शालेय विद्यार्थ्यांमध्ये निवडणुकीचं महत्त्व कशा पद्धतीने असावं याचा हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या विद्यालयामध्ये राबवण्यात आलेला आहे। आमचे आदरणीय मुख्याध्यापक प्रदीपजी ठाकरे सर भविष्यामध्ये ज्या पद्धतीने ही लोकशाही मजबूत होण्याच्या दृष्टीने आज हा उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। 5 ते 12च्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक या निवडणुकीबद्दलचा संभ्रम निर्माण होतो, परंतु या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतल्यामुळे हे निवडणूक प्रक्रिया कशी असते याचा अनुभव त्यांना आतापासून शालेय जीवनापासून होतो आहे। त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये हे होणारे देशाचे भावी नागरिक अत्यंत पारदर्शकपणे मतदान करतील आणि आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी ते अत्यंत सक्षम होतील हाच उद्देश या ठिकाणी आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो। सहशालेय उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न होत आहे। यामध्ये नांदगाव हायस्कूल नांदगाव खंडेश्वरच्या 1051 विद्यार्थी यामध्ये प्रत्यक्ष मतदान करत आहे। यामध्ये 59 विद्यार्थी मतदानाचा उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहे। यामध्ये लोकशाही जिवंत राहावी आणि मतदानाचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं हा एक उद्देश ठेवून आमच्या ह्या शाळेमध्ये मतदान कसं करावं, मतदानाची प्रक्रिया कशी असावी, हा पुढचा भावी नागरिक हा लोकशाही पद्धतीने कसा आपला हक्क बजावणार आहे आणि मतदानाचा टक्का सुद्धा या उद्देशाने वाढणार आहे हा उद्देश ठेवून आम्ही आमच्या शाळेमध्ये सर्व शिक्षक आणि सर्व सहकार्याच्या मदतीनं NCC पथक तसंच स्काउट गाईड पथक यांच्या सर्व सहकार्याने 1051 विद्यार्थी या मतदानाचा हक्क बजावत आहे। मतदान प्रक्रियेमध्ये निवडणुकीमध्ये ज्या हक्क बजावताना ज्या हे प्रक्रिया असतात त्या सर्व आम्ही पूर्ण केल्या आणि विद्यार्थ्यांना मतदानात कसं असावं, मतदानाची प्रक्रिया कशी असावी ही पूर्ण माहिती मतदानाच्या द्वारे आम्ही पोहोचत आहे। नांदगाव हायस्कूल नांदगाव खंडेश्वरचे मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे मी आपणास ही माहिती आपणापर्यंत पोहोचवत आहे। समाचार संकलन अशोकभाई जोशी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।